गॅस बंद करून टाकलेला आहे आणि खाली कढईमध्ये 2 मिनटं हलवती ती, जेणेकरून जे आपले आयटम्स आहे ते जळाले नाही पाहिजे. छान असं सॅरलॅक्सपेक्षा छान असं आपलं भात तयार झालेला आहे. भात म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणता येईल कोमल, त्याला शिरा. तुम्ही तुमच्या परीला दररोज खायला काय देता, खायला काय देता, खायला काय देता, हा प्रश्न आम्हाला खूप जणांनी विचारला. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत बनवत आहे. माझी परी बाळी तो बाय, परी तू काय खाती बाळा? अजून अजून खिचडी काय खाती? भात खाती का? परी भात खाती. तर तिचं आजचं डेली रुटीन आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आम्ही एक पावडर तयार केलेली आहे जी तिला आम्ही खाण्यामध्ये देतो संध्याकाळी. तर ती कशी तयार करायची याची आम्ही आता तुम्हाला रेसिपी वगैरे सांगणार आहे. आणि त्यानं बाळाचं वजन वाढतं. तुम्ही म्हणा की परीचं वजन का बरं वाढलं नाही, कारण की तुम्हाला माहिती लास्ट टाइम ती आजारी पडली होती, त्यामुळे तिचं वजन थोडं कमी झालेलं आहे. आजारी पडल्यानंतर थोडं वजन बाळाचं कमी होत असतं. त्याच पद्धतीने परीचं देखील वजन कमी झालेलं आहे. तर आज तुम्हाला आम्ही रेसिपीद्वारे सांगणार आहे की तुमच्या बाळाचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. आणि ही जी आम्ही रेमेडी सांगतोय तर ही 6 महिन्यापासून ते 3-4 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता बाळाला. नको ना बाळा, हे लावू नाही जरा हे देऊ नको तिच्याकडं. हां, तर हे तुम्ही 6 महिन्याच्या बाळापासून ते 3 वर्ष बाळापर्यंत तुम्हाला देणार आहे, सांगणार आहे. आणि त्यामध्ये काय काय टाकायचं हे देखील सांगणार आहे. तुमचं लहान बाळ असेल तर तुम्ही काय यूज करायला पाहिजे, तुमचं मोठं बाळ असेल तुम्ही काय यूज करायला पाहिजे, सगळं काही व्हिडिओ सांगणार आहे. आणि हे इकडे आपले ताई तुम्ही यूज करता का नाही? हो, ते कोणासाठीच करतो ना, मी रुद्रसाठी खातो का तो? टेस्टी लागतं म्हणून खातो. खातो. का रे बाळा, तुला काय पाहिजे खायला? अरे फुका खातो. पण एवढे ते चटणी खातो. ए बाळा, मस्त खातो बाळा. हा, हाय कर एकदा इकडे. इकडे हाय कर. कशाचा राग आला काय माहिती. चला दाखवायचं का मग? ओके, चला मित्रांनो, तुम्हाला आम्ही आमची रेसिपी दाखवतो. आम्ही परीसाठी काय करून देतोय खायला. इथे सगळं आम्ही साहित्य काढून ठेवलंय बघा. तर इथे घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी तुम्ही तांदूळ कुठलेही घेऊ शकता. हे धुवून स्वच्छ केलेले आहेत. डाळ पण धुवून स्वच्छ केलेली आहेत. आणि ही डाळ धुवायची राहिली म्हणून आता धुतली म्हणून ही स्वच्छ केलेली. ही 1 वाटी आहे. ही 1 वाटी आहे. मुगाची डाळ आहे 1 वाटी. तुरीची डाळ 1 वाटी आहे. मटकी डाळ आहे 1 वाटी. आणि आहे तांदूळ 2 वाटी. तर हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, सोबत भाजून घ्यायचं आहे. तर आपण इकडे कढई ठेवलेली, याला गरम करूया. चालू करा गॅस. याला गरम करूया. पुढची पूर्ण रेमेडी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून प्रत्येकाच्या बाळाला हे पौष्टिक अन्न गेलं पाहिजे. आणि पटकन दिवशी सगळं आपल्याला एकत्रच भाजायचं आहे, मिक्स भाजायचं आपल्याला, त्यामुळं काही एवढं ताण नाही आहे. आणि हे तुम्ही झटपट करून 15 ते 20 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पावडर करून ठेवलं तुमच्या लेकराला देऊ शकता तुम्ही खायला, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त असं होतं. हां, आणि चवदार होतं. यानं तुमच्या बाळाला भूक पण लागेल जास्त आणि तुमचं बाळ जे आहे जास्त जेवण पण करेल. हो, वजन वाढण्यासुद्धा मदत होणार आहे. तर आणि काय होतंय माहिती आहे का, रोज रोज परीला पोळी चांगली लागत नाही. काय अरे बाप, आम्ही परीला 1 टाइम पोळी देत असतो आणि 1 टाइम भात देत असतो. काय काय हां, दर थांब सोड दर जागी. हां, तर असा काही विषय आहे. कढई गरम होतीये. गरम झाली की मी 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. त्या बाकीचे डाळ जे आहेत आम्ही ते धुवून घेतलेले आहेत, परंतु ही डाळ धुवायची राहिली होती म्हणून सकाळी धुतली. थोडा ओलावा हिच्यामध्ये, पण काही इश्यू नाही आहे. ही डायरेक्टली तुम्हाला सर्वात आधी आपण ही डाळ भाजून घेऊया. ही टाक पूर्ण येतली आणि डायरेक्टली भाजून घेऊ. आणि ही थोडी जर कधी भाजली ना, लगेच हे सगळं टाकून देऊ, कारण की बाकी सगळं सुक्क आहे. याच्यामध्ये थोडा ओलावा म्हणजे मॉइश्चर आहे याच्यामध्ये. तर हे थोडं आपण भाजून घेऊया. आता तुम्ही असा हात घालतोय, तुला चटका बसत नाही का, तर गरम नाही येते. 1-2 मिनिटं याला भाजून घ्यायचं आणि लागलीच आपण सगळं काही त्यात टाकून भाजून घेऊया. हां हां, आणि तुम्हाला हलकं भाजायचं, असं खरपूस वगैरे नाही करायचं आहे. भाजायचं कसं ते देखील सांगणार आहे. याला 2 मिनिटं आम्ही हो परतून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर हे बघा, आपली थोडी जी डाळ आहे ती भाजलेली आहे. हां, आणि डायरेक्ट आता याच्यामध्ये ही मटकीची डाळ टाकणार आहोत आपण. सोबतच हे दोन्ही देखील टाकून देणार आहोत, मुगाची डाळ आणि तांदूळ. हे तुम्हाला मिक्समध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे 2 मिनिटं. हो, छान असं थोडं लाल करायचं आहे. आता हे लाल करायचं काय उद्देश आहे, भाजायचा काय उद्देश आहे, हे देखील तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार आहे. काय तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून द्या आधी, सर्वात आधी, जेणेकरून प्रत्येकाचं जे लहान बाळ असतं त्यांना पौष्टिक अन्न गेलं पाहिजे असं. कारण काय होतंय माहिती आहे का, आपण खिचडी करतो किंवा भात करतो तर लेकरं कसे कधी कधी नाटके करतात बघा. हे एवढं टेस्टी होतं ना की तुमचं बाळ जे आहे ते नाटके पण नाही करणार, गुपचाप खाऊन घेईल.
आमची परीला आमची परीला साधा भात दिला ना तर कधी कधी खाते, कधी कधी खात नाही, पण हे जे आहे ना हे आवर्जून खाते ती. आणि तिच्यासाठी आम्ही 2 चमचे बनवत असतो बघा रात्री. 2 चमचे कोणते ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी. थांबा जरा सगळं कोणते 2 चमचे, तर तुम्ही म्हणसाल की 2 चमचे म्हणजे खूप कमी होत आहे. ओके, एक हलकंसं त्याला भाजून घेऊ. एक 2 मिनिटात भेटू तुम्हाला मित्रांनो मी. व्हिडिओ असा खूप मोठा होऊन जाईल बघा. थांबा 2 मिनिटं. गॅस बंद करून टाकलेला आहे आणि खाली कढईमध्ये 2 मिनिटं हलवती ती, जेणेकरून जे आपले आयटम्स आहेत ते जळाले नाही पाहिजे. घे काढून ताटात. हे बघा, हे याचा सुगंध एवढा छान सुटलाय ना, आणि असं भाजून घेतलंय बघा मस्त असं. हां, आता याला थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. तर चला याला गार होईपर्यंत वाट बघूया आणि लगेच तुम्हाला भेटतो मी. तर हे कोमल मिक्सरमधून काढून घेते. थंड झालंय आपलं मिश्रण, तर हे पटकन तिचे मिक्सरमधून काढून घेतो आम्ही तुम्हाला आणि भेटतो. तू काढून आणते 2 मिनिटं, तोपर्यंत बोलतो मी. हां, तोपर्यंत लागलीच तुम्हाला हे कसं तयार करायचं ते देखील सांगतोय. तर हे बघा, हे मिश्रण असं झालेलं आहे. तर याला तुम्ही एक 15 ते 20 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. जास्तीत जास्त स्टोअर नका करू आणि जेवढं लागेल तेवढंच करत जा. आता हे मिश्रण केलेलं आहे, तर आता याला लागलीच तुम्हाला बनवायचं कसं ते देखील सांगणार आहे. इथं आम्ही एक आता पातेलं ठेवणार आहोत करण्यासाठी. स्टीलचं घ्या, स्टीलचं पातेलं. तर इथं एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्याला सर्वात आधी आपण गरम करून घेऊया. ते गरम झालं की त्यामध्ये काय काय टाकायचं ना ते तुम्हाला सांगतो मी. काय याला महिनाभरापर्यंत, महिनाभर नाही सॉरी 15 दिवसापर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अरे वा, भांड्याचा आवाज यायला मित्रांनो तुम्हाला खूप यायला, खूप. थोडं सहन करा. याच्यामध्ये तुम्हाला 1 कप पाणी टाकायचं आहे. ते पातेलं गरम होतं, टाक पटकन जरा. एक कप पाणी टाकलंय. चांगलं गरम होऊ द्या पाण्याला. गरम झालं की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरी जेही व्हेजिटेबल्स असेल, जसं की आता आमच्याकडे आहे बघा, गाजर आहे, सोबत आहे चणे वाटाणे आहेत आणि फ्रेश वाटाणे आहेत. हे ग्रीन पीस नाहीत जे दुकानात विक्रीला येतात ते नाही. हे पाणी थोडं गरम झालं की यामध्ये हे उकडायला टाकून द्यायचं, जेणेकरून आपल्याला नंतर हे तुम्हाला सांगतोय मी का बरं हे करायचं. तर हे कोमल टाकेल होईल. आणि हे तुम्हाला 1-2 मिनिटापर्यंत उकडू द्यायचं आहे त्यामध्ये, कारण की हे शिजायला थोडा वेळ लागतो ना. हे व्हेजिटेबल्स तुम्हाला थोडं मीठ टाकते ना शिजन. हां टाक. हां, थोडं तुम्ही चवीनुसार मीठ पण टाका, कारण की आपण त्यात मीठ टाकलेलं नाही बघा. ओके. आणि जर काही तुमचं बाळ मोठं असेल, एक 3 वर्षाचं, आणि तुमचं बाळ जर काही तिखट वगैरे खात असेल तर थोडं तुम्ही त्यामध्ये मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. आमची परी थोडं तिखट खाते बघा, तर त्यात एकदम किंचितची मिरची पावडर टाकणार आहे. हे बघा, मिरची पावडर टाकली. बाकीचे दुसरं काही टाकू नका, तेल वगैरे, कारण की तेल वगैरे एवढं काही हेल्दी वगैरे नाही बाबा, असं मला तरी वाटतंय पर्सनली. याला तर चांगलं तुम्हाला उकळू द्यायचं आहे, कारण की हे लगेच याच्या पाण्यामध्ये उकळून जाणार, पण ते जे आहे ना त्याला उकळायला थोडा वेळ लागणार गाजराला त्याला. तर त्याला एकदा आपण उकळू देऊ आणि नंतर त्यामध्ये हे टाकूया. तर हे बघा, आपलं ऑलमोस्ट जे आहे ते उकडलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला चमचे भरून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर याच्यामध्ये किती चमचे टाकायचे सांगतो तुम्हाला. 1 कप पाणी टाकले तुम्ही. आता कोणत्या कपाने पाणी टाकलंय कोमल दाखवणार आहे का? हां, आता हे किती चमचे टाकायचं ना कोमल सांगणार आहे. 2 चमचे का? हे बघा, थोडं बारीक कर गॅस. हे 2 चमचे टाकलेलं आहे. आता याला थोडं हलवून याला शिजू द्यायचं आहे तुम्हाला चांगलं. आणि यातलं पाणी जे आहे ना ते थोडं आटून जाणार आहे मित्रांनो. आणि याला अजून 5 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो एकदम भारी सेरेलॅक्सपेक्षा भारी तुमचा भात तयार होणार आहे. तर आता हे थोडं उकळू देऊया मस्तपैकी. तर परी इथे आहे आणि आपली जी रेमेडी आहे ती तयार झालेली आहे. कोमलनं आणली बघा. बस खाली कोमल, दाखव मला एकदा. परी बघ तुझ्यासाठी काय करून आणलं मम्मीनं. बस खाली. हे बघा, छान असं सेरेलॅक्सपेक्षा छान असं आपलं
भात तयार झालेला आहे. भात म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणता येईल कोमल? त्याला शिरा, शिराच म्हणता येईल. शिरा गोड असतो ना, पण थंड कर जरा त्याला खाऊ घाल. उपमा, उपमा. हां उपम्यासारखा मस्त असं. ए परी हे घे तर, परी बाळ. आदू, हां हे घे बाळा. आद्विका, इकडे ना. आली का? चला. घे ऋतू, ऋतू तू घे रे, तू घे ऋतू. हां तू घे इकडे. छान असं पौष्टिक असं नाश्ता जेवण तयार झालेलं आहे. हा करा खा दे घ्या. आम्ही लाज सोडू. बरं ठीक आहे, तुम्ही लाजता का? घे बाळा. हां हा करा. कसं मस्त आहे का? तर हे बघा, तुम्ही असं करून तुमच्या बाळाला टाकू शकता. मस्त असं एकदम भारी आहे जेवण तयार आहे. हे दिल्यानंतर नक्कीच तुमच्या बाळाचं वजन वाढणार आहे. आमच्या बाळा सध्या खेळायला बाहेर गेलेलं आहे, तुम्हाला दाखवलंय. असंच खेळ खेळ तिच्या मागं लागून तिला खाऊ घाल लागतं थोडं. ये बाळा इकडे चल. हां तर चला, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला आधीच माहिती होती, काहीच्या नंतर माहिती झाली, ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक रेड कलरचा हर्ट पाठवा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही आमची व्हिडिओज बघतात म्हणून. तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि बाय बाय.